जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरुदेव. माझे परम सद्गुरु जय गुरुदेव महाराज यांच्या चरणी वंदन करतो. त्या अगोदर त्या माता पित्यांना मी प्रणाम करतो की ज्या कुळामध्ये भगवंत संत रूपाने अवतार घेतो आणि त्या कुळाचाही उद्धार करतो व सर्व मानव जीवांना सन्मार्ग दावतो. हे चराचर विश्व ब्रह्मांड परमेश्वराने निर्माण केलेलं आहे आणि ह्या साऱ्या विश्वामधूनही हा आपला भारत देश जो आहे, ही भारत भूमी जो आहे, ही पवित्र पावन अशी संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. कारण की ह्या भारत भूमीमध्ये संत महंत भगवंत अवतार घेतात आणि धर्माची रक्षा करतात व अधर्मियांचा विनाश करतात. भगवान श्रीकृष्ण सांगतात, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सर्जाम्यहम. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, हे अर्जुना, हे पार्थ, ज्या त्या वेळेस ह्या भूतलावर धर्माला ग्लानी येते, पापाचार वाढतो, सात्विक पुरुषांना त्रास होऊ लागतो, त्यावेळेस मी ह्या भूतलावर अवतार घेतो आणि धर्माची रक्षा करतो आणि अधर्मियांचा नाश करतो. हा मानव जीव फार अनमोल असा आहे की हा पुन्हा पुन्हा मिळत नाही. सर्व मानव जीवांना ह्या गोष्टीचा विचार करावा लागेल की आपला हा नरदेह जो आहे ह्याचा मूळ उद्देश काय आहे, आपण कुठून आलेलो आहोत, कुठे जायचे आहे, आपण काय करत आहोत, काय करावं लागतं, ह्या गोष्टीचा अनुभव साधू संतांच्या सानिध्यामध्ये प्राप्त होतो आणि ह्या मानव जीवनाचा मूळ रहस्य कळतो. म्हणून प्रत्येक मानव जीवांना माझी विनंती आहे की खऱ्या साधू संतांचा सानिध्य साधावा आणि आपल्या मानव जीवनाचा मूळ उद्देश जाणून घ्यावा आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा. म्हणजेच आत्म्याचा उद्धार म्हणजे आत्मकल्याण करून घ्यावा, ही सर्वांना विनंती आहे. जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरुदेव.